लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिंपळगाव, बहुला आणि परिसरात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक 10 शिवसेना शिंदे गटाचे नेते विक्रमांना नागरे यांच्या निवासस्थानी आज धार्मिक वातावरणात स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले। या प्रसंगी स्वामी समर्थ देवस्थान त्र्यंबकेश्वर येथील सुप्रसिद्ध चंद्रकांत मोरे गुरुजी तसेच पंकज शास्त्री गेवरे आणि चैतन्य शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती। मंत्रोच्चार, अभिषेक आणि गुरुचरित्र वाचनामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता। या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी विक्रमांना नागरे यांनी उपस्थित प्रमुख मान्यवर चंद्रकांतजी मोरे गुरुजी, पंकज शास्त्री गेवराई गुरुजी व चैतन्य शास्त्री गुरुजी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून स्वागत केले। यावेळी गुरुजींनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू मोरे दादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार बंधन करतो। दत्तप्रभूंच्या चरणी त्रिवार बंधन करतो। आजच्या शुभ पर्वावरती नागरे कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी 5वा वेद श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि अशा या धार्मिक सोहळ्याकरता त्यांनी त्र्यंबकेश्वरला गुरुपीठामध्ये येऊन निमंत्रण दिलं आणि त्यानुसार आज या ठिकाणी या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दर्शनाकरता या ठिकाणी येणं झालेलं आहे। स्वामी परिवाराच्या माध्यमातून उभय संपूर्ण कुटुंबियांना आणि सर्व भाविक सेवेकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 2026 या नव्या वर्षाला सामोरं जाताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची, आपल्या भारत देशाची आणि स्वामी महाराजांची सेवा करणं क्रमप्राप्त आहे। कारण आगामी काही पुढे गोष्टी वाढून ठेवलेल्या आहे। मोठे संकट भारतासह इतर राष्ट्रांवर येण्याची दाट शक्यता आहे आणि आपण काय करू शकतो? सैनिकांप्रमाणे हातात शस्त्र घेऊन लढण्याचा आपल्याला अधिकार नाही, ना प्रशिक्षण नाही, परंतु शास्त्राने आपण लढू शकतो। आणि म्हणून सगळ्या माता भगिनींना परमपूज्य गुरुमाऊलींनी सूचित केलेले आहे की आपल्याला अब्जचंडीच्या अंतर्गत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण मोठ्या प्रमाणात करणे, स्वामी चरित्राचे पारायण आहे, रुद्रसुक्ताचे पारायण आहे। जवळपास आपल्याला 100 कोटी पाठ हे पूर्ण करायचे, जेणेकरून भारतात म्हणा किंवा या विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी। आपण रोज टीव्हीवर, पेपरमध्ये वाचतो, बघतो, ऐकतो युक्रेन, रशिया काय चालू आहे, अमेरिकेचं काय चाललं, इराक, इराण काय होतंय, अफगाण, पाकिस्तान, भारतामध्ये काय काय कारवाया घडताय। म्हणून पुनश्च एकदा विश्व शांती नांदावी, रामराज्य यावं, हा खरं तर हेतू या स्वामी कार्याचा आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे। एवढाच संदेश आजच्या या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ। प्रभाग क्रमांक 10 मधील विक्रम नागरे, इंदुबाई नागरे यांचा धार्मिक आस्थेसोबतच जनसंपर्क वाढवणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला। शिवसेनेच्या उमेदवार इंदुबाई नागरे यांच्यासह सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। रोहित वाघ, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।